रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे। बघा ही कोणती रानभाजी आहे, तर ही एका रानभाजीची फुले आहेत। ओळखा बघू। या रानभाजीचे नाव आहे हदग्याची फुले किंवा हेटीची फुले। या फुलाची भाजी सुद्धा खूप सुंदर लागते। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेटीच्या फुलाची भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ दाखवला आहे। या फुलाचे आपल्या शरीराला किती आरोग्यदायी फायदे आहेत हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी तो व्हिडिओ बघा। आणि आज मी तुम्हाला या हेटीच्या फुलापासून भज्जी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि याप्रमाणे तुम्ही पण भज्जी बनवा। या रानभाजीच्या फुलाचा जर आपल्या आहारात समावेश केला तर आपल्या शरीराला कफ, पित्त आणि वात हे जे दोष असतात त्याला शांत करण्यासाठी याचा फार उपयोग होतो। तसेच आपल्या शरीरातील पचनसंस्था ही सुधारते आणि हदग्याच्या फुलामध्ये फार ऊर्जा असते आणि आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम ही रानभाजी करत असते। तसेच आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा या रानभाजीची फार मदत होत असते। त्यामुळे सर्वांनी अशा रानभाज्या तुम्ही जास्तीत जास्त बनवून खा। आता याला आपण भज्जे बनवण्यासाठी बघा, यामध्ये एक असा पुंकेसर असतो, हा आपल्याला काढून टाकावा लागतो। जर काढून टाकला तर ही फुले कळवट वाटत नाही, याची भजी सुद्धा खूप सुंदर लागते। बघू आपण हे आता असे पुंकेसर काढून घेऊ सर्व फुलामधले। मी हदग्याच्या फुलामधील पुंकेसर असा बाजूला केलेला आहे। त्याची फुले मी आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। यामध्ये बघा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेत आहे। तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात। यामध्ये बघा एवढा कांदा चिरून घेतलेला आहे, एवढा कढीपत्ता चिरून घालत आहे, एवढं लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेलं आहे, एवढी कोथिंबीर घालत आहे। हे बघा एवढी ओली मिरची बारीक ठेचून घेतलेली आहे, एवढा ओवा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ। त्याला मी आता छान मिक्स करून घेणार। शिजवताना मी यामध्ये मोहन घालायचं विसरली। बघा मी आता थोडं भज्जी बनवण्यासाठी मी आता हे बेसन सर्व मिक्स केलेलं आहे। बघू आपण आता ही भज्जी बनवत असताना आपण कांदे टाकणं गरजेचे नाही, तुम्ही ही फुले बारीक चिरून पण टाकू शकता। बघू आपण आता या फुलाची भज्जी कशी बनवायची तुम्हाला दाखवते मी। बघा ही भजी कशी छान फुगलेली आहे। ही थोडी लालसर झाली की आपण काढून घेऊ। बघा हदग्याच्या फुलाची भजी किती सुंदर दिसत आहे। त्याप्रमाणे आता आपण ही भजी काढून घेऊ। बघा आता ही भजी कशी तयार झालेली आहे। हदग्याच्या फुलाची छान असे कुरकुरीत झालेले आहेत। घेऊन दाखवते। बघा आवाज किती कुरकुरीत येत आहे। हदग्याच्या फुलामुळे ही भजी जास्त कुरकुरीत झाली आणि चवीला खूप सुंदर लागत आहेत आणि पौष्टिक पण खूप आहेत। त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघा आणि याप्रमाणे हदग्याच्या फुलाची भजी बनवून खा। व माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। तुम्ही या फुलापासून काय काय पदार्थ बनवता ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा।